नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, माझी एक मैत्रीण आहे, नुकतीच कर्नाटकच्या ट्रिपला जाऊन आली. हेरिटेज कर्नाटक. त्यामध्ये ती होस्पेटीला असताना एक चटणी तिने खाल्ली आणि तिला ती खूप आवडली. आणि माझी खवय्यगिरी लक्षात घेऊन तिने माझ्यासाठी सुद्धा थोडी आणली. आता मला त्याची रेसिपी तर कुठे मिळाली नाही, पण टेस्ट डोक्यात होती. कशी होते ती करायचीच ठरवलं आणि अप्रतिम टेस्ट जमली. त्यातील फक्त कैरी, गूळ आणि बाकी मसाल्याचं थोडंसं साहित्य. ती कशी करायची, त्यात काय काय मटेरियल टाकायचं, अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. खूप साधी असते हो, पण टेस्टी खूप होते. चला बघूया आपण कशी करायची. तर कैरीच्या सालांना असणारा गर असं चमच्याने काढून घेता येतो. चांगला मऊ शिजलेली ही कैरी, त्यामुळे मिक्सरमधनं वगैरे काढायची काही आवश्यकता नाही. अतिशय मस्त निघालाय गर हा. फक्त ते करताना त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आपल्याला ही चटणी गुळामध्ये करायची आहे. कैरी गरम आहे, थोडीशी घट्ट वाटते. आपण मिक्सर मधनं काढून घेऊया थोड्या वेळाने. चटणी खाताना त्याच्या गुठळ्यामध्ये आल्या त्याची मजा जाते. गरम आहे अजून, थोडं थंड होऊ दे. हा संपूर्ण गर मी काढून घेतो आणि मिक्सर मधनं काढून घेतो. कैरीची कर्नाटक स्टाईल चटणी करण्यासाठी ही कैरी उकळून घेतलेली आहे. जरा थंड झालेली आहे, ती हाताने काढता येते. प्लेट मध्ये काढून घेऊन त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. छान मस्त उकडली गेली ती, थोडी थंड व्हायला पाहिजे. ती थंड करून घेतो आणि त्याचा गर काढून घेतो. मग पुढची प्रोसेस काय आहे ती बघू आपण. अतिशय टेस्टी लागते ही चटणी. तर माझ्या मैत्रिणीने मला एक ते पॅकेट दिलं होतं. त्याची रेसिपी काय मला कुठे मिळाली नाही, पण त्याच्या टेस्टचा एकंदर अंदाज घेतला, त्यात काय काय असावं ते इमॅजिन केलं. एकदा केली, छान झाली. आता तुम्हाला दाखवतो. कैरीची चटणी करण्यासाठी पॅन तापत ठेवलंय मी. त्यामुळे थोडंसं मी तेल घेतलंय, फार नाही, तेलकट करायची नाहीये ही. आपण घेतलेल्या बेडगी मिरचीचे तुकडे मी घेतले, त्यातल्या बिया काढून टाकल्यात. ती मिरची चांगली तळली जाईल, मेथ्या तळल्या जातील इतपतच तेल घ्यायचंय. मेथी फक्त जळू द्यायची नाहीये. तेल आपलं तापलेलं आहे. या बेडगी मिरचीचे तुकडे मी यामध्ये घालतो. तळून घ्यायचे चांगल्यापैकी. मिरचीची चव आपल्याला त्यात आली पाहिजे. तिखट करायची नाहीये ही मिरचीमुळे. बाकी लाल तिखट आपण घालणार आहोत. एक पाव चमचा मेथ्या घातल्या, मेथी दाणे. गॅस बारीकच ठेवलाय. आता यामध्ये मी साधारण 1.5 वाटी पाणी घालतोय. मी 1.5 वाटी गूळ घेतलाय. त्या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे. नुसता गूळ घेतला तर ती फार घट्ट होते, चटणी फार घट्ट होते. आणि कैरीचा आंबटपणा बघून तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवता येतं. ते उकळत असतानाच त्यात थोडीशी हळद, हिंग घालायचंय. हिंगाची चव त्याला छान येते.
आणि लाल तिखट हे साधारण मी 1 चमचा घालतोय. आणि महत्वाचं म्हणजे मीठ. त्या सर्व ह्याला मी 1 चमचा मीठ घालतो. आता हे चांगलं मी उकळून घेतो, त्याचा पाक करतो. पक्का करायचा नाहीये, साधारण 1 तार येईल त्याच्यापेक्षा थोडासा कमी. आणि मग कैरीचा पल्प जो मी केलेला आहे तो साधारण ही वाटी भरून आहे तो त्यामध्ये घालायचा आणि साधारण घट्ट होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं. ही चटणी आपण जसजशी शिजवत जाऊ तसं ते सर्व साहित्य घट्ट होत जाईल. तर त्यामध्ये आता मी ही कैरीचा पल्प घालतोय. फार छान टेस्टी लागते ही चटणी. त्यात मेथ्यांची चव असते, तिखट असतं, हळद असतं, हिंग असतं. अतिशय सुंदर चव लागते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरे पूड पण घालू शकता, त्याची एक ॲडिशनल टेस्ट मिळते आपल्याला. जिरेपूड पण एक साधारण पाव चमचा घालतोय. आता हे मिश्रण चांगलं दाट होऊ द्यायचं. गुळाचे काही खडे आहेत ते अजून विरघळत आहेत. ते चांगले विरघळले की मग हे दाट व्हायला लागेल. फक्त फार घट्ट करायचं नाही, नंतर सेट होतं चांगलं. अतिशय टेस्टी चटणी ही. मला एकंदरीतच कर्नाटकचे पदार्थ फार आवडतात. एक तर ते तेलकट नसतात, पौष्टिक असतात. महाराष्ट्रीयन पदार्थांबरोबरच तेही खूप आवडतात. त्यामुळे असा काही पदार्थ मिळाला तो मी नक्की करून बघतो. तर आपली कर्नाटक स्टाईल कैरीची चटणी तयार आहे. हे माझं वर्षन आहे. ओरिजिनल काही वेगळंही असू शकतं, पण मी इमॅजिन करून केलेलं आहे आणि त्याची टेस्ट अप्रतिम झाली आहे. दाखवतोच तुम्हाला कशी आहे ती. फार सुंदर. आणि ही फक्त इतकीच घट्ट ठेवायची, गार झाल्यानंतर ती अशी चमच्याने वाढता आली पाहिजे. तयार आहे आपली चटणी. आता आपण गॅस बंद करूया. आपण घातलेलं तिखट, मीठ, मेथ्या, गूळ हे सगळं अगदी परफेक्ट जमलंय. गुळाचा मी अगदी थोडासा छोटासा खडा त्यात ऍड केलाय, बाकी काहीही ऍड करायला लागलेलं नाहीये. मस्त झाली एकदम. अतिशय सुंदर टेस्ट आली. आता ही मी थंड करायला ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो. थंड झालेली चटणी काचेच्या बोलमध्ये काढून ठेवली आहे. आता याची मी तुम्हाला टेस्ट दाखवतो कशी लागते ती. झाली तर अप्रतिमच. कर्नाटक स्टाईल कैरीची चटणी तयार आहे. इथं ती टेस्ट बघतो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली. अप्रतिम. जशी चव मी घेतली होती या चटणीची एकदम तशीच झाली आहे. काही बदल नाहीये. सध्या कैरीचा सीझन आहे, करून बघा. आणि ही टिकते बऱ्यापैकी, कारण आपण हे शिजवलेले आहे सगळं मटेरियल. पण शक्यतो फ्रीजमध्ये ठेवावं. ठेवायला लागणारच नाही हो, संपून जाते लगेच. करून बघा.